मी आहे वैष्णवी अँड वेलकम बॅक टू माय चॅनेल. सो कसे आहात तुम्ही? मस्त मजेत ना? मी पण. तर आज आपण उन्हाळ्याचे दिवस आहेत, मग आपण दिवसभर घरीच असतो, मग दुपारचं करायचं काय? सो तर आज मी एक रेसिपी बनवणार आहे, साऊथ इंडियन डिश. बऱ्याच जणांना उत्तप्पा आवडत असेल, इडली, डोसा, अजून आप्पे वगैरे वगैरे. सो तर उत्तप्पा ना अगदी 15 मिनिटात बनणार आहे. म्हणजे नाश्त्यासाठी लहान मुलांसाठी ना खूप छान आणि चवीला ना खूप छान लागतं आणि अगदी कमी साहित्यात. सो तर चला आपण उत्तप्पा बनवायला सुरू करूया. जेवढं पण आपण सामान घेणार आहे का उत्तप्पा बनवण्यासाठी, तर मी ह्या वाटीनं मेजरमेंट करणार आहे, तुम्ही पाहू शकता. तर सुरुवातीला आपल्याला घ्यायचं आहे हे अर्धी वाटी पोहे, कच्चे पोहे घ्यायचे. हे असे अर्धी वाटी आपल्याला पोहे घ्यायचे आहेत, कच्चे पोहे. आणि या पोह्यांना आपल्याला असं एक पातेलं घेऊन त्यामध्ये पोहे थोडेसे भिजून द्यायचे पाणी ऍड करून. आता आपल्याला घ्यायचं आहे 1 वाटी गरा. आता इथं आपलं भिजा ठेवलेलं पोहे पण छानपैकी भिजलेलं आहे, तुम्ही पाहू शकता. हे असं तयार होते आणि याच्यामध्ये हा 1 वाटी गरा आपल्याला ऍड करायचा आहे. त्याचबरोबर याच वाटीने अर्धी वाटी दही घ्यायचं आहे. दही घेऊया. दही तुमच्या घरी उपलब्ध नसेल तर तुम्ही विकत घेऊ शकता, दुकानामध्ये पुडी मिळते. पण त्यापेक्षा घरी बनवलेलं छान असं दही. आपल्याला जेवढं पाणी लागते तेवढं पाणी आपण ऍड करायचं. सध्यासाठी थोडंच पाणी ऍड करून हे आपल्याला एका चमच्याने असं सर्व मिक्स करून घ्यायचे. झाकण ठेवून भिजू घालायचं आहे. सो आता आपण 10 ते 20 मिनिटं ते भिजायला ठेवणार आहे. तोवर लगे मोबाईल मध्ये रील स्क्रोल करत बसायचं नाही. दुसरं काम आहे ते म्हणजे कांदे चिरायचे. व्हॉट कोइन्सिडन्स. सो आमचा जो चाकू आहे ना, चाकू तो पिंक कलरचा आहे, बेबी पिंक कलरचा. माझा ड्रेस डार्क पिंक कलरचा आहे आणि त्याचबरोबर कांदे पण पिंक कलरचे आहेत. व्हॉट अ कोइन्सिडन्स. सो मग आता कांदा चिरायला सुरुवात करूया. कांदा चिरताना ना एक गोष्ट असते, ती म्हणजे डोळ्यातून पाणी येणं. शक्यतो सगळे कांदे चिरताना तसं होत नाही. आता सुट्ट्या आहेत, अभ्यास वगैरे काही नाही. मग दुपारचं घरी बसल्या बसल्या काय करावं. एडिटिंग तर होते, मग एडिटिंग करून राहिलेल्या वेळेत मी काय करू, मग काय अशा रेसिपीज बनवायच्या. राहिलेला वेळ म्हणजे माझ्यासाठी दुपारचाच खूप वेळ असतो. कधी कांदा चिरताना असं त्याच्यावरची साल काढायची असते. नंतर असा मधून चिरायचा. त्यानंतर हाताला सांभाळून चिरायचं. तर कसे चालले तुमच्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या, ट्रिप वगैरे? आणि मी ना अजून एक रेसिपी घेऊन येणार आहे. आता उन्हाळा आहे म्हटलं तुम्ही म्हणसाल की सगळं गरम गरमच कसं रेसिपी घेऊन येते. सो तर थंड पण रेसिपी मी घेऊन येणार आहे लवकरच, पण त्याला थोडंसं साहित्य कमी आहे. सो ते साहित्य आणल्यानंतर मी त्याची रेसिपी नक्कीच अपलोड करेन. थंड रेसिपी आहे. आणि मला एक म्हणायचं होतं की माझ्या व्हिडिओजला ना तुम्ही लाईक करत जा कारण तुमचा एक लाईक माझा आत्मविश्वास वाढवू शकतो, बरोबर ना? खरंच किती भारी वाटतं ना जेव्हा व्हिडिओला खूप सारे लाईक येतात.
आता तिथं मी एक वाटी अर्धी वाटी असं घेतलेलं आहे ना. सो तर त्यासाठी इथं मी कांदे जे घेतले आहेत ते कांदे मी कांद्याच्या साईजवर डिपेंड आहे. जर छोटा असतील ना तर तुम्ही 3 कांदे घ्या, आणि जर मोठे कांदे असतील ना तर तुम्ही फक्त 2 घेतले तरी चालते. आणि असं बारीक चिरायचं, पण बारीक नाही हा, मध्यम चिरायचं. हा, तर मी तुम्हाला म्हटले होते ना मगाशी की कांदा चिरल्यावर डोळ्यात पाणी येतं. पण विशेष गोष्ट आहे, हा कांदा चिरून माझ्या डोळ्यात पाणी चाललं नाही. ते कांदा मी चिरून झालेला आहे. सो हे आता आपण त्या मगाच्या मिश्रणामध्ये ऍड करणार आहोत. पण त्याआधी जे मी तुम्हाला दाखवते, 1 मिनिट. हे आहे, हे जे आपण बनवले का ह्याला आपल्याला एकदा मिक्सर मधून फिरवून घ्यायचे, जेणेकरून ते अजून चांगलं मिक्स होईल आणि आपला जो उत्तप्पा आहे तो खूप छान बनेल. तर मी लगेच आले मिक्सर मधून फिरवून घेऊन. चला, इथं आमचा आहे मिक्सर. सॉरी फॉर दॅट, किचनच्या तिथून बाजूला दिसलं नाही. तर फायनली मिक्सर मधून बारीक करून झालं. आणि मिक्सर मधून बारीक करण्याचा एक फायदा म्हणजे ते छानपैकी एकजीव होतं. तर हे अशा प्रकारे तयार झालेलं आहे. आणि पाणी मी ऍड केलेलं होतं बारीक करताना, कारण ते म्हणजे असं खूपच जास्त हे होतं. तर सध्या आता आपल्याला यामध्ये मी मगाशी चिरलेलं कांदा आणि मिरची मी ऍड करते. इथं चवीनुसार मीठ, कारण मिठाशिवाय जेवणाला चव नाही. त्याचबरोबर यामध्ये तुम्ही थोडासा सोडा किंवा इनो ऍड करा. तर मी इथं थोडासा सोडा ऍड करते. उगं नॉर्मल करायचं, जास्त नाही असं करायचे. कांदा, मिरची, सोडा, मीठ. ह्याच्यामध्ये आपले 4 ते 5 उत्तप्पे बनून जातात. आणि हे आहे आमचं छान असं किचन. तर त्या बाजूला तुम्हाला दिसत असेल ना, तिथं थोडंसं दिसते, तिथं आहे आमची निर्धूक चूल. सध्या मी चुलीवरती केलं असतं, बट आता दुपारचं टायमिंग आहे आणि बाहेर एवढा सूर्यप्रकाश तापलाय ना, त्यामुळे घरात नुसतं गरम होते. आणि चुलीसमोर जर मी आता दुपारचं करायला बसले ना तर मला म्हणजे खूप गरम होईल. सो त्यामुळे मी गॅसवरती करते, नाही तर चुलीवर बनवायला ना मला खूप आवडतं. बनवण्यासाठी मला पाहिजे तवा. आणि हा तवा आहे आमचा. हा चुलीवर ठेवल्यामुळे काळा झालाय, समजून घ्या. आहे दुसरा नवीन आहे, छान आहे, गोरा पान आहे, पण नको तुम्हाला नाही. हाय आमचा लायटर, सर्वांकडे असेल. कधीही उत्तप्पा बनवण्यासाठी, म्हणजे उत्तप्पा असो, बेसन पोळी असो, तर तवा ना जास्त गरम होऊन द्यायचा असतो. त्याने छान असं म्हणजे गोलाकार उत्तप्पा बनवला जातो. तर आता आपण तवा गरम होतोय तोपर्यंत वेट करूया. खूपच उन्हाळा आहे, बरोबर ना? कमेंट मध्ये नक्की सांगा बरं का, उन्हाळा आहे म्हणून. तुम्ही काहीच कमेंट करत नाही. काहीतरी कमेंट मध्ये सांगा जावा की खूप उन्हाळा आहे, छान रेसिपी केली, किंवा असं तसं काहीतरी बोलत जावा ना. आता इथून माझं लक्ष तिकडे गेलं, कारण इथं दरवाजा आहे आणि दरवाजातून सरळ आमच्या शेळ्या, तुळशी दिसते, तुळस दिसते सुरुवातीला, नंतर आमच्या शेळ्या दिसतात. तर आणि इकडं पाहिलं ना, इकडे खिडकी आहे, तर इकडं खिडकीतून आमचा गोठा दिसतो. तिकडे गायी आहेत, इकडं गोठा आहे, तिकडं शेळ्या आहेत. आणि समोर सरळ बघितलं तर शेत आहे, थोडंसं बाजूला आमच्या गायी, आणि सरळ बघितलं तर शेत आहे. त्यामुळे म्हणजे कसं, आता उन्हाचं बाहेर थोडंसं हिरवं हिरवं ते असं घरात म्हणजे जी असं भारी वाटत नाही ना, तसं बाहेर बघितलं ना शेत इतकं भारी वाटतं ना. पण एवढ्या उन्हाळ्यात ते हिरवगार असलं पाहिजे, है की नाही? आता एवढ्या सगळ्या मी गप्पा मारल्या, मग याचा काही ना काहीतरी रिप्लाय तुम्ही कमेंटमध्ये केलाच पाहिजे बरं का. नाहीतर सॉरी, तोपर्यंत तवा पण तापला असेल. आणि तो चेक करण्यासाठी थोडंसं पाणी टाकायचं.
आणि पाणी लगेच हे झालं की तवा मग सुरुवातीला असं थोडं तेल सोडायचं. किटली बाजूला ठेवायची नाही तर सांडली ना सगळंच तेल सांडत दिसतोय. आणि हे आता आपल्याला उत्तप्याच्या ह्याच्यावरती सोडून घ्यायचं. पटकन हे आपल्याला असं गोलाकार मध्ये पसरवून घ्यायचे. सुगंध मला ना असे साऊथ इंडियन डिश ना खूप आवडते. आपली महाराष्ट्रीयन पुरणपोळी पण खूप छान. असं म्हणजे एकच फेवरेट नाहीये, सगळ्या डिश खूप छान लागतात. आता हे पसरवून झालं ना की लगेच याच्यावरती असं थोडंसं तेल सोडायचं. त्याचबरोबर कढई पण सोडायचं. तुम्हाला दिसतच असेल तिथून. आता मी मोबाईलला हात लावू शकत नाही कारण माझं इथं चालू आहे. तुम्हाला बोलत बोलत उत्ताप्यावरती तेल सोडायचं राहील. जास्त पण तेल नाही हा, नॉर्मल तेलामध्ये. आणि नंतर अशी सांडशीनं पकडायचं, नाहीतर आपण असं केलं ना तवा पुल्लीकडेच जाईल. आणि होतं तसं बऱ्यापैकी. त्यामुळे सांडशीनं आधी पकडायचं आणि मग असं जर चांगला शिजला असेल उत्तापा तुमचा तर हा लगेच असा चांगला निघल. आणि आता बघा असा. आता दुसऱ्या बाजूने जास्त वेळ नाही ठेवायचा, ते एकाच बाजूने चांगलं हे होतं. तर थोडंसं असं तेल सोडायचं. तवा जर चांगला तापला असेल ना तर हे खूप भारी बनतं बरं का. आणि इथे एक बनवलं होतं सो मी टेस्ट करून बघते. खूप असं एकदम मऊ आणि स्पंजी झाले. खूप टेस्टी लागते. या खायला उत्तप्पा. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि त्याचबरोबर चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. हां, खूप खूप धन्यवाद.